अमरावतीत राणा आणि अडसूळ वाद हे काही नवं नाही। लोकसभा निवडणुकीत सुद्धा हेच चित्र होतं। इतकंच काय तर आता विधानसभा निवडणुकीतही आता याच वादाला पुन्हा एकदा सुरुवात होताना दिसतेय। पाहूया। एकदा आम्ही गप्प राहिलो, आता गप्प राहणार नाही। महायुतीला अभिजित अडसुळांचा इशारा। दर्यापूरच्या जागेवर ठोकला शिवसेना शिंदे गटाचा दावा। मोदी तुझसे बैर नहीं, राणा तेरी खैर नहीं असं म्हणत लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान मैदानात उतरलेल्या नवनीत राणांच्या विरोधात अडसूळ पितापुत्रांनी दंड थोपटले होते। पण कालांतराने अडसूळ आणि राणा यांच्यातील कटुता नात्याच्या गोडव्यात रूपांतरित झाली, इतकी की नवनीत राणा यांनी प्रचाराच्या दरम्यान अडसूळ यांची भेटही घेतली। आता हा नात्यातला गोडवा विधानसभा निवडणुकीत कायम राहील असं वाटत असतानाच विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अडसूळ आणि राणा नात्यात पुन्हा एकदा वादाची ठिणगी पडली आहे। अमरावतीच्या दर्यापूरची विधानसभेची जागा ही शिवसेनेची हक्काची जागा आहे। एकदा आम्ही गप्प बसलो, आता गप्प बसणार नाही असं म्हणत अप्रत्यक्षरित्या राणा दाम्पत्याला शिवसेनेचे नेते अभिजित अडसूळ यांनी एक प्रकारे इशाराच देऊन टाकलाय। काही लोक या ठिकाणी जाणून बुजून त्रास देण्याचा प्रयत्न करतायत, पण तुम्ही या ठिकाणी सांगू इच्छितो, या ठिकाणी 5-5 वेळा शिवसेनेचा आमदार राहिला, 5-5 वेळा शिवसेनेचा खासदार राहिला। एकदा आम्ही गप्प राहिलो, आता पुन्हा गप्प राहणार का? गप्प राहणार का? ही जागा सोडणार का? शिवसेना आता जागा सोडणार नाही। अडसुळांच्या या इशाऱ्यावर राणांकडून प्रतिक्रिया येणार नाही तर नवलच। दर्यापूर मतदारसंघात बाहेरचे पार्सल चालणार नाही अशा शब्दात नवनीत राणा यांनी अभिजित अडसूळ यांच्या इशाऱ्यावर पलटवार केलाय। दर्यापूर मतदारसंघ सुद्धा बाहेरचा पार्सल चालणार नाही, इथे सुद्धा कमळ हा सिंबल आम्हाला दर्यापूर विधानसभा नाही। खूप झाले पार्सल येणं आणि पार्सल बाहेर जाणं, आत्ता वारी आहे आमच्या अमरावती जिल्ह्याच्या उमेदवार दर्यापूर मतदारसंघात आम्हाला पाहिजे। लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान अडसूळ आणि राणा यांच्यात नेमकी अशीच अनबन पाहायला मिळाली होती। मात्र कालांतराने अडसुळांनी टीकेची तलवार म्यान केल्याचं चित्र पाहायला मिळालं। त्यामुळे आताही नेमकं असंच होणार की लोकसभा निवडणुकीच्या निकालातून धडा घेऊन राणा दाम्पत्याला एक पाऊल मागं यावं लागणार, ही आता येणारा काळच स्पष्ट करणार आहे। अमरावतीहून सूरज दहाट सोबत ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।